गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरू श्री दत्तात्रेय यांचा 12वा अवतार कोणता हे जाणून घेऊया. सद्गुरू श्री दत्तात्रेय भगवान यांचा 12वा अवतार आदिगुरु या नावाने ओळखला जातो. मदालसेचा धाकटा पुत्र जो अलर्क त्याला योगाचा व तत्वज्ञानाचा उपदेश करण्याकरिता दत्तात्रेयाने जो अवतार घेतला त्याला आदिगुरु असे म्हटले आहे. मदालसेचा पुत्र अलर्क राज्यकारभार पाहत असता राज्य वैभवामध्ये त्याचे मन गुंतून गेले. त्याला आईने उपदेशिलेल्या ध्यान धारणा तत्वज्ञान व वैराग्य या सर्व गोष्टींचा विसर पडला. अलर्काचे जीवन कुत्र्या मांजराप्रमाणे विषय भोगात वाया जाऊ नये या पवित्र हेतूने अलर्काचा भाऊ सुबाहू याने काशी राजाचे सहाय्य घेऊन अलर्कावर स्वारी केली. अलर्काच्या राजधानीला वेढा दिला व बाहेरची रसद बंद केली. अलर्क राजा मोठा दयाळू व धार्मिक होता. तो धर्माने पैसा मिळवित होता व धर्माचे आचरण करीत होता. पैसा आणि धर्म या दोहोंच्या समन्वयातून तो संपूर्ण राज्यवैभवाचे सुख भोगीत होता. तो प्रजाजनांचे पित्याप्रमाणे परिपालन करीत होता. रसद थांबल्याने आपल्या प्रजाजनांची आपल्या डोळ्यादेखत होत असलेली उपासमार पाहून त्याला अत्यंत दुःख झाले. संकटाच्या वेळी उपयोगाला यावी म्हणून त्याच्या मातेने त्याच्याजवळ गुप्त संदेश पेटी ठेवलेली होती आणि सांगितले होते की अगदी अपरिहार्य संकटाच्या वेळी ही तू उघडून पहा, म्हणजे तुला संकटातून मुक्त होण्याचा मार्गही दिसेल. या गोष्टीची आठवण होताच अलर्काने ती पेटी उघडून पाहिली व तीमध्ये मातेने लिहिलेला उपदेश वाचला. त्यात लिहिले होते की दुर्जनांची संगती सर्वस्वी टाळावी. ती टाळता येत नसेल तर सज्जनांची संगती करावी. संत हे दुर्जनांच्या संगतीचा दुष्परिणाम टाळण्याचे उत्तम औषध होय. कोणत्याही गोष्टीची इच्छा करू नये, अर्थात सर्व कामना सोडून द्याव्यात. त्या जर सोडून देता येत नसतील तर मुक्त होण्याची कामना अंतःकरणात ठेवावी. मुक्त होण्याची कामना ही सर्व कामनांच्या दुष्परिणामांचे उत्तम औषध होय. उत्तम संत कोण भेटेल व कोठे भेटेल याचे उत्तर त्या सहृदय मातेने देऊन ठेवलेलेच होते. मातेचा हा कळवळ्याचा संदेश वाचून राजा अलर्क दत्तात्रेयांचा शोध घेण्यासाठी राज्य सोडून जंगलात आला व तो श्री गुरु दत्तात्रेयांचा शोध करू लागला. भक्तवत्सल भगवान श्री दत्तात्रेयाने मायायुक्त अवधूत रूपाचा त्याग करून आदिगुरूंचे रूप धारण केले व त्याच रूपाने अवतरून राजा अलर्काला दर्शन दिले. आदिगुरु दत्तात्रेयांना पाहताच अलर्काने त्यांना साष्टांग नमस्कार घातला व आपले दुःख सांगितले. हा आपला अनन्य भक्त असलेल्या मदालसेचा पुत्र आहे हे जाणून आदिगुरु श्री दत्तात्रेय याने अलर्काचे सांत्वन केले व त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवून उपदेश केला. त्यामुळे अलर्काचे अज्ञान दूर होऊन आत्मज्ञान झाले. त्यांचा कृपाआशीर्वाद घेऊन राजा अलर्क आपल्या राजधानीला परत आला. साष्टांग नमस्कार करून त्याने सर्व राज्य सुबाहूच्या स्वाधीन केले व तो एकांतामध्ये आनंदाने आत्मस्वरूपाचे चिंतन करण्यासाठी निघाला. अलर्काची ही वैराग्याची व आत्मज्ञानाची परिपक्व अवस्था पाहून सुबाहूला अत्यंत संतोष वाटला. त्याने ते सर्व राज्य परत अलर्काच्या स्वाधीन केले. निरपेक्ष बुद्धीने अनासक्त राहून तूच हे सर्व राज्य नीट सांभाळ असे सांगून व अलर्काला आशीर्वाद देऊन आपला हेतू सफल झाल्याचे समाधान मानित काशी राजासह तो आपल्या मार्गाने परत गेला. अशी ही आदिगुरु दत्तात्रेय यांच्या 12व्या अवताराची कथा आहे. श्री दत्तगुरूंनी 12 अवतार कधी धारण केला? आषाढ शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री दत्तात्रेय हे आदिगुरूच्या रूपाने अवतरले. तो दिवस शनिवारचा होता. त्या दिवशी पहाटे पहिल्याच प्रहरातील दुसऱ्या शुभ मुहूर्तावर भगवान श्री दत्तात्रेय आदिगुरूंच्या रूपाने प्रगट झाले. मदालसा पुत्र अलर्क याचे अज्ञान दूर करून त्याला आत्मज्ञान प्राप्त करून देण्यासाठी श्री दत्तात्रेयांनी आदिगुरु या नावाने अवतार धारण केला. म्हणून आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणतात. तसेच या दिवशी वेदव्यास गुरूंचाही जन्म झाल्यामुळे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात.
या दिवशी आदिगुरु या अवताराची दत्त जयंती साजरी करावी. या दिवशी गुरुचरित्र ग्रंथ पारायणाची सांगता करावी. आपल्या गुरूंची व दत्तपादुकांची षोडशोपचार पूजा करावी. चिदात्मज्ञानरूपाय गुरुवे ब्रह्मरूपिणे दत्तात्रेयाय देवाय नमोस्तु परमात्मने या मंत्राने दत्तगुरूंचे ध्यान करावे. त्यानंतर मदालसात्मज वरदा शाश्वत ज्ञानप्रदायका आदि श्रेष्ठा अभयहस्ता दत्तात्रेयाय नमो नमः. मदालसेच्या आत्मज म्हणजे मुलाला वरदान देणाऱ्या, त्याला शाश्वत ज्ञान देणाऱ्या, सर्वश्रेष्ठ अशा अभय प्रदान करणाऱ्या, आदिगुरु अवतार धारण करणाऱ्या माझ्या दत्तगुरूंना माझा नमस्कार असो अशी दोन्ही हात जोडून प्रार्थना करावी. ओम चैतन्य श्री आदिगुरुवे नमः हा मंत्र जप 108 वेळ करावा. गुरु दत्तात्रेयांना 3 वेळा अर्घ्य मंत्राने अर्घ्य द्यावे. अर्घ्य मंत्र. सर्व अज्ञाननाशाय गुरवे परमात्मने दत्तात्रेय देवाय कर्मणार्घ्यं ददाम्यहं कायेन यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. खेदतापविनाशाय सच्चिदानन्दरूपिणे दत्तात्रेयाय देवाय कर्मणार्घ्यं ददाम्यहं वाचसा यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. चिदात्मा ज्ञानदीपाय गुरवे ब्रह्मरूपिणे दत्तात्रेयाय देवाय कर्मणार्घ्यं ददाम्यहं मनसा यत्कृतं तत्सर्वं श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरु दत्तात्रेयांना नारळाचा नैवेद्य दाखवावा. यथाशक्ती दान करावे. या पूजेमुळे दत्तगुरूंचा व आपल्या गुरूंचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. गुरूंची कृपा दृष्टी सदैव आपल्या कुटुंबावर राहते. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. शुभम भवतु.